नमस्कार मित्रांनो, 12वी बोर्डाचा अभ्यास करत आहात का? आणि 12वी बोर्डामध्ये जर तुमचा बायोलॉजी हा विषय असेल तर लक्षात ठेवा, बायोलॉजीचा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे का असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांकडून मला विचारला जात होता आणि म्हणून मी विचार केला, मी ठरवलं की याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवू. बघा, 12वीचा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे का स्पेशली बायोलॉजी? तर मुळीच नाही, मात्र छोटे छोटे काय चेंजेस झालेले आहेत हे आपण बघणार आहोत, हे आपण डिस्कस करणार आहोत. बघा, येस, चला आपण आलेलो आहोत. आधीचा पेपर पॅटर्न काय होता, मी याला थोडस झूम करतोय. आधीचा आपला पेपर पॅटर्न काय होता? बघा, आधीचा जो आपला पेपर पॅटर्न होता, आपल्याकडे किती मार्काचा पेपर यायचा? आपल्याकडे 70 मार्काचा पेपर यायचा आणि 30 मार्क आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये होते. अगदी आताही तसंच आहे, 30 मार्काचं आपलं प्रॅक्टिकल आहे आणि 70 मार्काचा आपला थेअरी पेपर आहे. बघा, त्याच्यामध्ये सेक्शन ए असणार आहे. सेक्शन ए मध्ये किती क्वेश्चन्स असणार आहेत? तर 10 MCQ असणार आहेत. काय असणार आहेत? 10 MCQ असणार आहेत. त्याच्यानंतर सेक्शन ए मध्येच दुसरा प्रश्न असणार आहे आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय असणार आहे तर VSQ, क्वेश्चन नंबर 2, त्याला आपण VS है ना ए म्हणतो, व्हेरी शॉर्ट आन्सर. याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये 8 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 1 मार्काला. असे किती? 8 प्रश्न असणार आहेत. पण लक्षात ठेवा, या प्रश्नांमध्ये थोडस डिफिकल्टी चेंजेस आणण्याचा प्रयत्न बोर्ड करणार आहे. कशामुळे? कारण बोर्डांना यावर्षी पूर्णपणे म्हणजे आदेश आलेले आहेत की तुम्ही कॉम्पिटन्सी बेस सवाल जास्त वाढवा. म्हणजे काय? त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी बेस म्हणजे काय, जेई नीट किंवा सीईटी प्रकारे क्वेश्चन कसे जास्तीत जास्त टाकता येतील याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करत असताना जर तुम्ही MST सीईटी किंवा जेई किंवा नीटची जर तयारी करत असाल तर हे सगळ्यात बेस्ट राहील तुमच्यासाठी याची तयारी करणं. आता जो पुढचा सेक्शन बी आहे, या सेक्शन बी मध्ये 3 ते 14 क्वेश्चन असणार आहेत, हे ना. किती? प्रत्येकी आपल्याकडे 2 मार्कासाठी प्रश्न असणार आहेत. येस, 2 मार्कासाठी. याच्यामध्ये काय प्रश्न असणार आहेत तर कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यासोबतच जे थेरॉटिकल क्वेश्चन ते असणार आहेत, डायग्राम्स असणार आहेत. सेक्शन सी मध्ये बघितलं आपण तर 15 ते 16 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असणार आहे, है ना. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला विचारला जाणार आहे. याच्यानंतर जर आपण बघितलं सेक्शन डी, या सेक्शन डी 15 to 16 आर शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स. त्याच्यानंतर सेक्शन डी आहे 27 ते 31 लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन असणार आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नामध्ये 4 मार्क, म्हणजे त्या प्रत्येक प्रश्नासाठी 4 मार्क असणार आहेत. मात्र त्या 4 मार्कामध्ये सुद्धा 4 उपप्रश्न असणार आहेत. म्हणजे काय? प्रत्येक प्रश्न 1 मार्काला. अशा पद्धतीचं यावर्षी बोर्डानं काय चेंजेस केलेले आहे तर बोर्डानं यावर्षी सांगितलेलं आहे की खूप थोरॅटिकल पेपर आम्ही देणार नाहीयेत, तर आम्ही कॉम्पिटन्सी बेस सवाल देणार आहेत, कॉम्पिटन्सी बेस पेपर देणार आहोत. म्हणजे याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये. म्हणजे काय? जर एखाद्या कॉपीमध्ये, गाईडमध्ये, अपेक्षित मध्ये जशा प्रकारे डाटा आहे तशा प्रकारे क्वेश्चन्स न टाकता कॉम्पिटन्सी बेस क्वेश्चन कसा टाकता येईल याचा विचार करत आहे. अगदी तुम्ही भाषा विषयामध्ये बघितलं असेल, बघा, ऍक्टिव्हिटी शीट येत आहेत, ऍक्टिव्हिटी बेस पेपर येत आहेत. अगदी असेच ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न यावर्षी स्टेट बोर्ड टाकणार आहे. थोडासा न्यू एज्युकेशन पॉलिसीचा चेंज तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहे. त्याच्यामुळे आतापासून आपल्याकडे 4 महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण एकदम छान प्रकारे अभ्यास करू शकतो. त्याच्यासोबतच MST सीईटी असो, जेई असो, नीट असो, यांच्यासारखा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सुद्धा आपण बेस्ट तयारी करू शकतो. आणि याच्यासाठी जर तुम्ही वेदांतू सोबत जॉईन असाल, जुडलेले असाल, तर अजून तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आलेला आहे. तो म्हणजे काय? MVSAT. येस, तर आतापर्यंत MVSATचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर पटकन MVSATचं रजिस्ट्रेशन करा. कारण आपली एक्झाम आहे 27-28 सप्टेंबर 2025 ला. त्याच्यासोबतच तुम्हाला जर इथे देता आला नाही तर 4 किंवा 5 ऑक्टोबर 2025 ला सुद्धा तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे. त्याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि ऑफलाईन एक्झाम होणार आहे. एक्झाम नंतर रिझल्ट लागेल, काय भेटणार आहे तर करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस, करोडो रुपयांची स्कॉलरशिप, त्याच्यासोबतच आयफोन, आयपॅड असं खूप सारं प्राइजेस भेटणार आहे. आणि 27 तारखेला आपणही तिथे सर्वजण भेटणार आहोत, है ना. 12वीचा अभ्यास सोबतच या MVSATचा सुद्धा अभ्यास करा. अभ्यास करायची काही गरज नाही, फक्त एक ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे. अभ्यास तर तुमचा झालेलाच आहे, मात्र बोर्डाची खूप जोमानं तयारी करा, कारण इस बार बहुत तगड़ा होने वाला है.
और इस तगड़े को फोड़ने के लिए हमारे पास और 4 महिने है आणि या 4 महिन्यामध्ये आपण एकदम बेस्ट करणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. यस, सो ऑल द बेस्ट. आपको 99 प्लस लाने हैं बायोलॉजी के अंदर. ऑल द बेस्ट.